नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती 2025 एक महत्वपूर्ण अपडेट आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या अपडेट सोबत कागदपत्राची सुद्धा काही प्रमाणात माहिती देणार आहे. त्याचबरोबर पवित्र पोर्टल चालू झाल्यानंतर प्रिफरन्स बाबत सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट माहिती देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला एक महत्वपूर्ण आणि लांबणीवर पडण्याचं कारण काय आहे, भरती प्रक्रिया का लांबणीवर पडते, हे पण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचंय. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, शिक्षक भरतीचं अपडेट बघू आपण. सर्वात प्रथम बघा, शिक्षक भरतीला जवळपास 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, जे की आपण परीक्षा दिलेली आहे. 1,70,000 लोकांनी परीक्षा देऊन बसलेले आहेत. पवित्र पोर्टलला नोंदणी सुद्धा झालेली आहे. आता राहिलेला विषय काय आहे की आता पोर्टल कधी सुरू होणार, पोर्टलला प्रिफरन्स कधी देण्यात येतील. आता विद्यार्थी त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो आवर्जून. कागदपत्राबद्दल तुम्ही जे स्वप्रमाणपत्र करताना भरलेले आहेत त्याच्यामध्ये ते कागदपत्र आपल्याला प्रेझेंट करायचे. कुठली मेंटरशिप बॅच जॉईन करून आपल्याला काही वेगळं सांगणार नाही, त्यामुळे कुठलीही बॅच जॉईन करू नका. जेव्हा पवित्र पोर्टलचं अपडेट येईल आणि जेव्हा पवित्र पोर्टल प्रिफरन्स द्यायला चालू होतील, फक्त हे चॅनल आपलं ऍप डाउनलोड करून ठेवा. GROW ग्रो अकॅडमी पुणे फक्त डाउनलोड करून ठेवा, रजिस्टर करून ठेवा. तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन मिळत जातील. लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे फ्री मध्ये. फक्त ऍप डाउनलोड करून ठेवायचंय, रजिस्टर करून ठेवायचं आहे. ग्रो अकॅडमी पुणे. आता सध्या ऍपवर काहीच नाही, तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल, फ्री मध्ये मार्गदर्शन मिळून जाईल, कागदपत्राची माहिती मिळून जाईल, प्रिफरन्स कसे द्यायचे हे सुद्धा सांगितलं जाईल. त्यामुळे निश्चितपणे राहायचंय. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटले बघा इथे, पवित्र पोर्टलचा अपडेट काय आहे बघू आपण आता. पवित्र पोर्टल प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पद भरती जाहिरातीच्या कारवाईस मुदतवाढीबाबतचं अपडेट आहे. पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पद भरती जाहिरातीची नोंद बघा जवळपास 1/5/2026 पासून चालू केलेली आहे. 1/5/2026 1/6 झालं, आता परत अजून वाढलेलं आहे. तर ती वाढ किती झालेली आहे, 10/7/2026 म्हणजे 10 जुलै, म्हणून 11 दिवसाचा अजून टाइम दिलेला आहे जवळपास. या 11 दिवसात आस्थापनेला म्हणजेच मित्रांनो बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या जाहिराती अंतिम टप्प्यात आहेत. व्यवस्थापनास जाहिराती देण्यास काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक 10/7/2026 अखेर मुदतवाढ देण्यात येत आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 11 दिवसाचा कालावधी वाढलेला आहे. आणि हा कालावधी वाढला असेल तर आपल्या जागा सुद्धा तेवढ्याच भर पडणार आहे. लक्षात घ्या, जर या भरतीत जास्तीत जास्त जागा आल्या तर आपला नंबर तेवढ्याच मार्गाने खाली असणारे विद्यार्थी सुद्धा सिलेक्ट होणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 15 तारखेला 100% 3-3 4-4 वेळेस नाही, 15 जुलैला 100% गॅरंटेड आपलं पवित्र पोर्टल चालू होईल. लक्षात घ्या, पवित्र पोर्टलचे डायरेक्ट तुम्हाला प्रेफरन्स येतील. डायरेक्ट प्रेफरन्स आल्यानंतर तुम्हाला तिथे पसंती क्रम नोंदवायचे. पसंती क्रम नोंदवल्यानंतर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो ऑगस्ट मध्ये 15 ऑगस्टच्या अगोदर आपल्याला नियुक्तीचे कागद आपल्या हातात दिले पाहिजे. कारण दुसरा टप्पा जर बघितला 2022च्या भरतीचा दुसरा टप्पा 15 ऑगस्टला दिला होता. लक्षात घ्या, 15 ऑगस्टला नियुक्त्या दिल्या होत्या. जून मध्ये रिझल्ट लागला होता, पण 15 ऑगस्टला नियुक्त्या दिल्या होत्या. ते जर गणित त्यांच्या हातात असेल, ते जर गणित ते मागच्या भरतीचा विचार करून करत असतील तर नक्कीच 15 ऑगस्ट अगोदर आपल्याला नियुक्त्या मिळालेल्या असतील. त्याचबरोबर बघा, दुसरा मुद्दा असा आहे, टीईटी महा पेपर फुटीचा गोंधळ असल्यामुळे सुद्धा MSCE च्या माध्यमातून जे काही अपडेट येत आहेत, MSCE त्याच्यात बिझी आहे. पवित्र पोर्टल महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या माध्यमातून जी महा टीईटी एक्झाम घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये जे पेपर फुटीचं कारस्थान घडलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा आयुक्त कार्यालय सध्या बिझी असल्यामुळे हा 10 दिवसाचा कालावधी वाढवून देण्यात आलेला असणार आहे मित्रांनो. त्यामुळे निश्चिंत राहा, डिप्रेशन मध्ये जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो. महत्वपूर्ण माहिती सांगणाऱ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. मी कधीतरी येतो, पण महत्वाचा अपडेट आहे तेव्हाच येतो. आणि जेव्हा तुम्हाला शिक्षक भरतीची प्रक्रिया चालू होईल, प्रिफरन्स देण्याची प्रक्रिया चालू होईल, रोज लाईव्ह घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत निशुल्क, कुठलाही शुल्क न आकारता तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे निश्चिंतपणे राहा. नॉर्मल प्रॉब्लेम आहेत विद्यार्थ्याचे,
नावामध्ये बदलचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हा सुद्धा प्रॉब्लेम आहे, नावामधला बदलचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर तुमचा दुसरा प्रॉब्लेम म्हणजे कागदपत्र परीक्षेच्या नंतर डुप्लिकेट कागदपत्र काढलेली असतील पण आपण नोंद केलेली असेल तर काही अडचण येत नाही. नॉन क्रिमिनलचा काही लोकांची इश्यू आहे, नॉन क्रिमिनल कोणत्याही डेटचं जमतं, काही अडचण येत नाही. फक्त डोमेसाईल, कास्ट सर्टिफिकेट, जन्म दाखला जे काय आपल्या परीक्षेच्या अगोदरचं असणं गरजेचं आहे, आपलं एज्युकेशन आधीचं असणं गरजेचं आहे, आपले डिग्री अगोदरचे असणं गरजेचं आहे, आपण TIT 2025 देणं आवश्यक आहे. याच कागदपत्राचं महत्वपूर्ण माहिती असते, दुसरं काही वेगळं नसतं. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या, सर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र काय असतं? तर तुम्हाला ते भरती प्रक्रिया किंवा नियुक्ती झाल्यानंतर तिथे तुमच्याकडून फॉर्म भरून घेतला जातो. तुम्हाला 2 पेक्षा जास्त अपत्य नाही का एवढं जाणून घेतलं जातं, त्याच्यामध्ये काही वेगळं नसतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो निश्चितपणे राहा, डिप्रेशन मध्ये जाऊ नका. भरतीमध्ये आपण मार्क घेतलेत म्हटल्यानंतर आज ना उद्या त्यांना नियुक्ती करून घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मी एक पॉझिटिव्ह प्रेरणा देण्याचं काम करतोय. नसेल बघू आपण पुढे, जर अशीच लांबणीवर पडत असेल तर पर्यायी मार्ग म्हणजे आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय भाग राहणार नाही. त्यामध्ये पुढाकार सुद्धा माझा असणार आहे, नका काळजी करू. कारण आपण कुठलीही मेंटरशिप बॅचच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून पैसा गोळा केलेला नाही. मेंटरशिपच्या बॅच मध्ये पैसा गोळा करणाऱ्या लोकांची काय हालत होईल जर ते आंदोलनात उतरले तर तुम्हाला नक्कीच त्यांची हालत तुम्हाला समजून येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो निश्चिंत राहा. त्या मेंटरशिप बॅच हे शब्द जर उच्चारला तरी हसायला येईल, कारण परीक्षात मार्क घेणारा परीक्षार्थी, मार्क पडले त्याच्या रेंजनुसार प्रिफरन्स येणारा परीक्षार्थीलाच येतात. पसंतीक्रम देण्यासाठी जर तुम्हाला अशा लोकांची गरज पडत असेल तर आपलं शिक्षक भरतीचं फार मोठं दुर्दैव आहे असं समजावं लागेल. मार्गदर्शन आपलं नक्कीच फ्रीमध्ये असणार आहे. त्यामुळे फक्त ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनल, ग्रो अकॅडमी ऍप्लिकेशन काय करायचंय तुम्हाला, डाउनलोड करून रजिस्टर करून ठेवायचे, नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये हवी ती मदत सुद्धा मिळणार आहे. जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय धन्यवाद.